तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि मित्रांनो, बघू शकताय आज माझ्या पाठीमागं एकदम जबरदस्त आमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे. आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, इतका भयानक पाऊस चालू आहे बघा इकडं. खूप म्हणजे खूप भारी पाऊस चालू आहे. आता खास वाडा आहे पाऊस. पाऊस चालू झाला तर जी सकाळपासून लाईट गेलेली लाईट पण आणखी आली नाही बघा. चहाच करायला करायचा आणि तुम्हाला माहिती मला कसं चहा आवडतो. तर मित्रांनो चहा पण झाला नाही आमचा या पावसामुळे. किती पावसामुळे सकाळपासून लाईट गेली. तर रामन दादा सुद्धा काय म्हणते दादांची जाऊ सुद्धा तशीच गेली शाळेमध्ये. बिस्किट त्यांना पाण्यात करून खाल्ले तर चहा पण त्यांना नाही झाला. लाईटच नाही आली आणि चहा करायचा. बापले पाऊस झाला आता लय पाऊस आला लय पाऊस मोठा. आला खूप म्हणजे लय मोठा पाऊस आला. मित्रांनो आमच्या आणखी आंघोळ्या पण नाही झाल्या. आम्हाला पाणीच नाही तर आपल्याला काय तर मित्रांनो, खरंच आम्ही घनसंगीत आल्यापासून जवळपास हा दुसरा पाऊस आहे. आणि आज तर एवढा पाऊस पडला आहे बघू शकताय. सकाळ सकाळी पाठीमागं सगळं पाणीच पाणी झालं आहे. आणि दादा जिजो जी आहे आपण आत्ता शाळामध्ये बळसमच पाठवली कारण पाऊस आहे भयानक. आणि आज तर मित्रांनो त्याला जेवण पण नाही कारण मित्रांनो लाईट नाही आणि पाऊस असा पडला आहे त्याच्यामुळे लाईट नाही. आणि बघा सगळं पाणीच पाणी झालं आहे खाली. हो तर हॅलो गाईस. तर मित्रांनो आता बघा म्हणजे पावसाचं वातावरण तर तुम्हाला तर माहिती आहे किती खूप भारी असतंय. आणि म्हणजे खूप निसर्ग हवा त्याच्यात गार आणि थोडंफार भिरलं तरी खूप भारी वाटतंय आहे की नाही. मित्रांनो, कमेंट करा. लाईट नसल्यामुळे अजून आंघोळ पण नाही बघा कारण गरम पाणीच नाही तापाला. मी तर थंड पाणी आंघोळ केली तुम्हाला वाटतं नाही बरं. सॉरी लाईटच नाही ना. तर मित्रांनो खरंच ना इतका पाऊस पडायला आहे आणि आज भयानक पाऊस आहे. आणि दादा दिजवलं नाही का आपण शाळामध्ये बस पाठवलं आहे कारण आज पाऊसच तसा आहे. आता काय होतं काय माहीत. बघा इकडं बघू शकताय भयानक पाऊस आहे इकडं पाठीमागं. तर मित्रांनो आज आमचा स्वयंपाक होत नाही बघा. आज आमचं कशावर तावे जिलाबी भजे. ते बघा मित्रांनो तिकडे दिसते का तुम्हाला ते जिलेबी भजी. यांचा कवा पण ते जिलेबी भजी ताव इथून दिसली की मित्रांनो आपल्याला जिलेबी भजी आणायचे. तर नक्की आज मला ते वाटतंय जिलेबी भजीवरच आपल्याला दिवस काढावा लागतो. काय कारण की असं पावसामध्ये जिलाबी भजे खूप छान लागतात. तुम्ही कधी खाल्लेत का? जिलेबी नाही छान वाटत भजी छान वाटते. जिलेबी भजी छान वाटतात पावसामध्ये खायला गरम गरम ताजी ताजी भजिया. चलो मग फिरला नाही की जाते हम चलो. मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे पाऊस जर पडल्याच्या नंतर सगळ्यात भारी खायला काय लागतं भजी आणि जिलेबी. आणि आज तो योग आला दिसतोय कारण नाही का आज नाही का पाऊस चालू आहे. हे बघा हे बघा किती भयानक पाऊस चालू आहे बघू शकता इकडं. हे बघा ते किती मारू मारू तर मित्रांनो आता खूप म्हणजे खूप वाढलेला आहे पाऊस. आणि आता आपल्याकडं म्हणजे वाटत नाही की इतका पाऊस येईल म्हणून. आता वातावरण तसं होतं माहिती आहे का. तर बघा पाऊस आता जास्त खूप म्हणजे वेगानं वाढलेला आहे. तर मित्रांनो मला असं वाटतंय की आणखीन जोरात पाऊस यायला पाहिजे आणि लाईट पण पाहिजे मित्रांनो. तेव्हा जरा भारी आणि वाटतं. हिरबळ तर राहिला तर विषयच नाही. हिरबळ राहिला तर घनसे का वाहूनच जाते काय माहिती असं होते. नाही ना हो मी नाही होऊन चाललं पाहिजे. मला आणखी पुढचं बघायचं आहे. इथं माणसाचा 5 मिनिटाचा भरोसा नाही कुठं बांधतात नाही. तर मला तरी वाटतंय मित्रांनो आज दिवसभर तरी पाऊस राहू शकतो कारण बघा हे आभाळ कसं आहे एकदम असं चौकून झाकून आलेलं आभाळ आहे. आणि सहसा कुठं सूर्य दिसत नाही काही दिसत नाही. त्यामुळे असं वाटतं की नक्कीच पाऊस गाळ झालेला आहे मित्रांनो. हे बघा आणि आपल्या शेताकडे आपल्या गावाकडे सुद्धा पाऊस चालू असं माहिती आहे का. पुरं गाळ आभाळ झाले म्हणजे गाळमध्ये खूप असं ढगफुटी पाऊस पडणार आहे माहिती मला चहा प्यायचा आहे. इथं लाईन नाही चहा. तर मित्रांनो खरंच ना बघा ना किती पाऊस सुरू आहे हे बघा. आणि कमेंट करून सांगा मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का. तर आमच्याकडं 6 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. अगोदर थोडा होता आणि आता तर एवढा सुरू झाला आहे की भयानक. जिकडं तिकडं पावा सगळं पाणीच आहे मित्रांनो. आणि हे बघा हे आमचे मित्र आहेत त्यांचा सलापसुद्धा मित्र सलापासूनसुद्धा पाणी इकडे यायला लागलं आहे. म्हणजे भयानक पाणी चालू आहे. सगळे कुंकडे पाणीच पाणी दिसायला लागलं आहे बघा.
मित्रांनो एवढा पाऊस पडतोय तरी पण एक सुद्धा गाडी बंद नाही. गाड्या चालूच आहे, शाळेच्या हो कशाच्या हो. हा तिकडं जिलाई भाज्याकडे लक्ष नका देऊ. तिकडे जिलाई भाज्याकडे लक्ष बरं का. हे बघा मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे आहे स्पेशलिस्ट जिलेबी भजे. हे बघा दिसते का. आणि आता कल्पाच्या हे बघा हे बघा हे बस. आणि कल्पाच्या तोंडाला इकडे पाणी आलं. हो, इकडं मित्रांनो, पाणी जिलेबी सुटलं, भजे. तिकडं बघा, तळण चालू आहे, हे गरम गरम. पाणी दिसतं. ते का असलं त्यांना जिलाई भजे म्हणलं की इथून वास आला जिलाई भजे. टॉपचा विषय. तर मित्रांनो चला, आपल्याला आता जिलेबी भजी आणायला जायचं आहे. राहुल जाणार का नाही रे? काऊन जा का पैसे दे फक्त कल्पना होतो. हा तर मित्रांनो बघा, कल्पना कर नाही का, लाडक्या बहिणीचे पैसे येत असते Limited, पैसे आपल्याला जमा नोट आहेत आहेत. ना. त्याच्यामुळे ती आता नाही का फोन पे जिलेबी करून. भजी आणायला राहुलला पाठवणार आहे. बघा, आणि ये तुम्हाला सांगतो जिलेबी मी जर काही आणायचं म्हणलं तर पैसे नाही म्हणते ती. आणि आज जिलेबी भजीमध्ये हाय म्हणते माझ्याकडे. म्हणजे पहा किती अवघड आहे. तिला खायचे म्हणून पहा किती फोटो बोलती. तर मित्रांनो नाही का, आता आपण नाही का राहुलला तिकडे पाठवणार आहे जिलेबी भजी आणायला. तुम्हाला दाखवतो का राहून हा जाताना? चलो.